जित हिल पंडावरे जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा पाणी मांडव्याच्या तलावात आपल्याला सोडायचं कोरमोडीच्या कॅनल मधून लिफ्ट करून पाणी सोडायचं। तो प्रश्न सुटला का आपल्याला? मांडव्याचा तलाव भरल्यानंतर तुम्हाला फायदा आहे का तोटा आहे? आहे का नाही? मग आता ही 15 वर्षाच्या बाळाचा आपल्याला काय विचारलं नाही? वापरलं तिथं उभं राहायचं भाऊ तुम्ही विचारा पाहिजे ना की बाबा एखादा रस्ता कमी कर, पण निनामला फेब्रुवारी मार्च नंतर जे पाणी कमी पडत आहे, मांडव्याच्या तलावात फेब्रुवारी नंतर मार्च नंतर जे पाणी कमी पडते, सातारा तालुक्यातलं पाणी मांडला 180 किलोमीटर गेलं। सातारा तालुक्यातलं पाणी गणेशवाडी किंवा आतेचा वरता गाभार किंवा सासपाड किंवा मांडव्याच्या तलावात सोडायचं हे काम झालंय का आपलं? उरमोडीहून किती दिवस झालं? भाऊसाहेब महाराजांनी उरमोडीची निर्मिती केली। छोटं धरण होतं 1 TMCचं, आता 9 TMCचं धरण केलं। अनेक गावं उठली त्या ठिकाणी। भाऊसाहेब महाराज असतील, उदय महाराज असतील, याने जर भूमिका घेतली नसतं हे धरण झालं नसतं। म्हणजे झालेलं धरणाचं पाणी जे आपल्या सातारा तालुक्याला 2.5 TMC मंजूर आहे ते पाणी बांधापर्यंत कुठं पोहोचतंय? का थांबलंय? 15 वर्ष आमदार, 2.5 वर्ष पालकमंत्री, 2.5 वर्ष मंत्री, आता नक्की काय पद मिळाल्यानंतर हे पाणी आपल्याला येणार? आज आता शामगावचं पाणी 25 वर्ष आमदार असून तिथे मिळालं नाही। भारतीय जनता पार्टीनं गेल्या 24 तारखेला GR काढला, शामगावला पाणी दिलं टेंबू योजनेत। यासाठी सगळ्यांचं आता डोळं उघडलं पाहिजे। पण 3 बूथ आहेत, 3 बूथवर मतदार याद्या घेऊन बस लावलेल्या कामांची लिस्ट आहे ती गेल्या 25 वर्षाची लिस्ट त्यांनी लावली। आपण राजकारणामध्ये सुज्ञ कार्यकर्ते आपण काम करत असताना एखाद्या व्यक्तीनं जर खरंच काम केलं असेल तर त्याचा बॅनर लावण्याची काही गरज भासत नाही, परंतु गेल्या 25 वर्षात केलेल्या कामाची यादी लावून गावातल्या लोकांची दिशाभूल करण्याचं काम इथले विद्यमान आमदार करतात। आपल्या सगळ्यांना माहिती आहे 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या माध्यमातून या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार काम करते। गेल्या 5 वर्षापूर्वी आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून राज्यामध्ये विकासाचा झंझावत त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये निर्माण केला। 2.5 वर्षात या एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजित पवारांच्या माध्यमातून अनेक योजना शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे महायुतीचं सरकार करतं। परिवर्तन यात्रेमध्ये आम्ही ठराविक कार्यकर्त्यांनी एकत्रित होऊन ही परिवर्तन यात्रा सक्सेस होणार नाही। प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी या परिवर्तन यात्रेत समाविष्ट होऊन यावेळेला आपल्याला 2024ला महायुतीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून या ठिकाणचा बदल करण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हायचं आहे आणि या परिवर्तन यात्रेमध्ये सामील व्हायचं आहे।